महानगरपालिकेची दर महिन्याच्या 20 तारखेला होणारी आमसभा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। विकास कामे आणि प्रशासनिक मुद्द्यावर निर्णय घेण्याऐवजी यावेळी सभेचे स्थगितीपूर्वीच तीव्र वादाचे वातावरण निर्माण झाले आहे। याचे कारण ठरले मागील सभेच्या कार्यवाही प्रोसिडिंग मधील कथित चुका आणि त्यात करण्यात आलेल्या बदलांवर उपस्थित झालेले प्रश्न। विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने भलेही मोठे निर्णय घेता आले नाहीत, मात्र सभेत आरोप प्रत्यारोप आणि आक्षेपांमुळे वातावरण तापले। 20 मे रोजी अमरावती महानगरपालिकेची आमसभा नेहमीप्रमाणे सामान्य प्रक्रियेनुसार सुरू झाली। मात्र सभापतींनी आचारसंहितेमुळे बैठक स्थगित करण्याची घोषणा करताच मनोनीत सदस्य आणि माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी मागील सभेच्या प्रोसिडिंग मध्ये दुरुस्तीबाबत गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे। मिलिंद चिमोटे यांनी नगर सचिव कार्यालयावर आरोप करत सांगितले की मागील बैठकीच्या कार्यवाहीमध्ये चुकीच्या पद्धतीने बदल करण्यात आलेत आणि याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे। चिमोटे यांनी म्हटले की नगरसेवक मंगेश मनोहरे यांनी कोणार्क कंपनीच्या 3 महिन्यांच्या पेमेंट बाबत प्रश्न उपस्थित केला होता। अरे बा हरामाचा पैसा आहे काय? मग त्याचे पैसे तुम्ही 3 महिने कापले गेले पाहिजे ना। मी काय चुकीचं बोलून राहिलो? जर पैसे वाचले त्या पैशातून तुम्ही दुसरं चांगलं काम करा। फक्त माझी विनंती आहे की 3 महिने 90 दिवस या महानगरपालिकेचे पैसे वाचले पाहिजे, म्हणून किमान 2 करोड रुपये वाचू शकतात 3 महिन्याचे। पूर्ण शहराच्या दृष्टीने जर विचार केला तर पूर्ण प्रभागाच्या माणसाचे आणि गाड्याचे पैसे जर वाचवायचा विचार केला, अरे कशाला देऊन राहिले पैसे तुम्ही? मागील बैठकीत 90 दिवसांचे पेमेंट रोखण्याची बाब नमूद करण्यात आली होती, मात्र प्रोसिडिंग मध्ये काहीतरी वेगळेच नोंदविले गेले। बार बार कैसे? अरे हराम के पैसे क्या आपने महानगरपालिका के? कोणार्क कंपनी एक तो बोगस है, उसको 7 साल का ठेका दिया, उसके नियम हटी अलग है। मैं कार्रवाई करूंगा सुनने के लिए तैयार। अरे हम तुम्हारे वोटर है, हम पे कार्रवाई करेंगे? अरे मत दिया तुमको महापौर साहब। अरे हम अपने महानगरपालिका के हित में बात कर रहे हैं ना। तो मैं भी उसके लिए बोल रहा हूँ। अरे कभी समिति सभापति महोदय मी काय चुकीचं बोलून नाही राहिलो। अरे एक मिनट मेरी बात तो सुनो। नहीं अभी मेरी सुनना पड़ेगा आपको। वो सुन लिया आपकी भी सुनूंगा और मेरे भी आपको सुनना पड़ेगा। सभा का बहुत देर से सुन रहा है आपको। बताओ। बहुत देर से सुन रहा है। बताओ, बोलो। एक ही विषय है, अभ्यास घट के अहवाल अनुसार जो जो विषय पे कार्रवाई करना है वो कार्रवाई होंगी, और ऐसे कैसे नहीं करता हम देखते हैं प्रचार। मेरा ये क्या बस होगा ना, मेरा क्या बोलना है? जवाब 3 महीने 90 दिन कोणार्क 90 दिन सभापति महोदय, कोरोना कंपनी सभापति महोदय 3 महीने 90 दिन बैठ जाइए। 90 दिन उसको पैसे देंगे क्या आप? बैठ जाइए, आपने निर्णय ले लिया। आप उसको 90 दिन के पैसे देंगे क्या? नहीं देंगे, ऐसे कैसे? थैंक यू। अरे अभ्यास में उसमें है ना, उसमें थैंक यू सभापति, थैंक यू। ज्यामुळे संभ्रम निर्माण झालाय। याच मुद्द्यावरून सभागृहात जोरदार चर्चा पाहायला मिळाली। मागच्या 20 एप्रिल आणि 23 एप्रिल या 2 सभांचा कार्यवृत्तांत कायम करण्याचा विषय हा सभागृहाच्या समोर होता। त्या कार्यवृत्तांतामध्ये दुरुस्ती न करता मंजूर करावा असा प्रस्ताव होता, परंतु त्यामध्ये ज्या चुका आहेत किंवा त्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या अतिशय सिरियस होत्या आणि म्हणून मी सभागृहाला विनंती केली, सभापतींना विनंती केली की याच्यामध्ये ज्या दुरुस्त्या आहेत त्या झाल्याशिवाय कार्यवृत्तांत मंजूर करू नये। त्यातला सर्वात महत्त्वाचा म्हणजे जो अहवाल होता अभ्यास गटाचा, त्या अहवालाला कुठल्याही स्वरूपाचं लीगल त्याच्यामध्ये स्टेटस दिलं नव्हतं, कारण तो नुसता अहवाल म्हणून टाकून दिला होता, पण त्याला विषय क्रमांक असला पाहिजे, त्याच्यामध्ये तो जो अहवाल आहे तो अहवाल त्या प्रोसिडिंग मध्ये असला पाहिजे आणि मग त्याच्यावर रुलिंग असलं पाहिजे। ही जी प्रथा आहे त्याप्रमाणे ते झालं नव्हतं, म्हणून त्याच्या बाबतीत आम्ही मुद्दा उपस्थित केला की ते तुम्हाला विषय नंबर टाकून त्याला सेपरेट विषय म्हणून, प्रशासकीय विषय म्हणून ट्रीट करावा लागेल आणि सर्व अहवाल पुन्हा रिप्रोड्यूस करून त्याच्यावरचा जे रुलिंग आहे ते द्यावं लागेल। दुसरा एक महत्त्वाचा विषय असा होता की मागच्या सभेमध्ये मंगेश मनोहरे सन्माननीय सदस्य यांचा प्रस्ताव क्रमांक 16 होता। या 16 नंबरच्या प्रस्तावाच्या चर्चेमध्ये माननीय सभापती यांनी असं रुलिंग दिलं होतं की कोणार्क कंपनीचे त्यांनी प्रश्न केला होता मंगेश मनोहरेंनी किंवा त्यांचं पेमेंट करणार का 90 दिवसाचं, त्याच्यावर त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांचं पेमेंट देण्यात येणार नाही। तर ते आणि त्याच्याशी अनुषंगिक अनेक जे बाबी आहेत, जी चर्चा आहे ती आजच्या प्रोसिडिंग मधून वगळण्यात आली होती। प्रोसिडिंगचा तो भाग नाही आहे। उलट पक्षी देण्यात येणार नाही असं असताना त्यांचे देयक देण्यात येणार आहे अशा प्रकारचं प्रोसिडिंग जे झालं हे अतिशय सिरियस गोष्ट होती। सभागृहाच्या विश्वासाचा प्रश्न होता, विश्वासार्हतेचा प्रश्न होता आणि याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी होती की अनेक न्यूज चॅनलनी
आणि वृत्तपत्रांनी त्याच्यावरती मोठ्या मोठ्या बातम्या तयार करून छापल्या होत्या. ते या सभागृहाच्या कामकाजावर विश्वास ठेवून छापल्या होत्या. कारण सभागृहामध्ये जे ठरलं ते त्यांनी लिहिलं की कोणार्की मुश्किले बडी वगैरे जे काही आहे ते किंवा 3 महिन्याचं भुगतान होणार नाही म्हणून. मग अशा परिस्थितीमध्ये हे जर कार्यवृत्तांत मंजूर झालं तर मग तर उद्या असं झालं असतं की वृत्तपत्रांनी छापलेल्या बातम्या खोट्या आहेत. उद्या एखाद्या त्या कंपनीनी त्या वृत्तपत्राच्या वरती अब्रू नुकसानीचा दावा सुद्धा दाखल करता आला असता की बा तुम्ही खोटं छापलं, बघा हे प्रोसिडिंग आहे, प्रोसिडिंग मान्य झालं, त्याच्यामध्ये अशी कोणतं रुलिंग नाही आणि काहीच नाही आहे. हा, आणि 7.5 लाख लोक जे बघतात ही सभा, त्यांनी त्यांच्या कानाने ऐकलं, त्यांच्या डोळ्यांनी पाहिलं. ते अतिशय गंभीर असा विषय जो आहे, असं प्रोसिडिंग आहे, ते त्याच्यातून वगळणं ही मला असं वाटते की या सभागृहाच्या गरिमा जी आहे तिला ठेच पोहोचवणारी गोष्ट असते. आता ते प्रशासकीय जी व्यवस्था आहे, नगरसचिवाचं कार्यालय, त्यांनी तसं का केलं तर त्याच्या तपशिलात आम्ही पुढे जाऊ. परंतु या दोन्ही विषयाचे सुधारित जे कार्यवृत्तांत आहे ते तयार करून पुढच्या सभेमध्ये सुधारित कार्यवृत्तांत ठेवावा लागेल अशी मागणी मी केली आणि ती सभागृहाने पण मागणी केली ती, आणि सन्माननीय सभापतींनी ती मान्य केली आहे. पुढच्या सभेला ते सुधारित कार्यवृत्तांत ठेवल्या जाईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. पारदर्शकता आणि नोंदीमध्ये बदल यावर उपस्थित झालेल्या प्रश्नांमुळे संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधले गेले. मात्र आचारसंहितेमुळे कोणत्याही प्रस्तावावर अंतिम निर्णय घेता आला नाही आणि बैठक स्थगित करण्यात आली. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की ही प्रोसिडिंग मध्ये बदल नेमका कसा झाला आणि त्यामागे खरे कारण काय आहे. महानगरपालिकेची ही आमसभा जरी स्थगित झाली असली तरी उपस्थित झालेले प्रश्न अद्याप कायम आहेत. प्रोसिडिंग मधील कथित बदल आणि पेमेंटशी संबंधित मुद्द्यांनी प्रशासनिक पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. आता पुढील बैठकीत या वादांवर काय तोडगा निघतो किंवा हा मुद्दा आणखीन वाढतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.